नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बगुदर, समछाया हॉस्पिटल बोदवड, मुळव्याध भागिंदर फिशर ह्या आजारांवर मागील 15 वर्षांपासून उपचार करतो आहे आणि जवळपास 10,000 रुग्णांना सल्ला आणि त्यांची तपासणी व जवळपास 3,500च्या वर पेशंटवर आपण शास्त्रसूत्र पद्धतीने उपचार करून त्यांना मुळव्याध भागिंदर फिशर अशा आजारांमधून कायमचं बरं केलेलं आहे। आज आपण जो व्हिडिओ बनवतोय, आजची तारीख आहे 8 जून 2026। आज आपल्याकडे मावशी आलेले आहे। नमस्कार मावशी। रंजना संजय सहाने मावशींचं नाव आहे, त्यांचं वय 46 आहे आणि त्यांचा फोन नंबर आहे 98 90 42 32 आणि 40। त्यांचा पत्ता आहे जोशीपेठ जळगाव आणि ह्या मावशी आपल्याकडे 2 तारखेला आल्या होत्या, म्हणजे आजच्या साधारण 6-7 दिवसांपूर्वी आपल्याकडे आलेल्या होत्या 2 जून 2026ला। तर यांना मूळव्याधीचा, संघाच्या जागेचा, फिशरचा खूप त्रास होता। मावशी तुम्हाला काय काय त्रास होता आणि कधीपासून होता? 2-3 वर्षापासून त्रास होता मला। पण आता काहीच त्रास नाहीये। मी घरी गेल्यावर स्वयंपाक सुद्धा केलाय। तर यांना 2-3 वर्षापासून संघाच्या जागेचा त्रास होता, रक्त पडत होतं, आग होत होती, खूप दुखत होतं आणि 2 वर्षांपूर्वी त्यांनी कोणत्या तरी बंगाली डॉक्टरकडे ह्या आजाराची ट्रीटमेंट केली होती आणि तो डॉक्टर रोज घरी यायचा आणि काहीतरी मलम लावणं किंवा असं काहीतरी करत होता। 8-10 दिवस ती ट्रीटमेंट तुमची चालली होती। सगळ्यात महत्त्वाचं काय मावशींच्या बाबतीत की मावशींना हृदयाचा त्रास आहे, त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांना रक्तपातळ करायची गोळी चालू आहे आणि त्यांची अँजिओप्लास्टी सुद्धा 2 वर्षापूर्वी झालेली आहे आणि रक्तपातळ करायची गोळी चालू होती। त्याच्यामुळे त्यांच्या जखमा भरायला त्रास होत होता आणि मूळव्याध आणि फिशरचा त्रास त्यांना खूप प्रमाणात होता, त्यांना कोंब पण होते। तर असा सगळा त्यांना त्रास होता। अशा कंडिशनमध्ये ते 2 तारखेला आपल्याकडे आले, त्यांची आपण तपासणी केली आणि त्यांना क्षारसूत्र पद्धतीने ह्या आजाराची ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला। तर मावशी तुमची 2 तारखेला आपण ट्रीटमेंट केली, तर ट्रीटमेंट तुमची कोणत्या पद्धतीने केली आणि किती वेळ चालली? दादा फक्त 15 मिनिटं 15-20 मिनिटं ट्रीटमेंट चालली आणि क्षारसूत्र पद्धतीने केली। छोटी भूल दिली होती संघाच्या जागेला। मावशींना हृदयाचा त्रास, बीपीचा त्रास, रक्तपातळ करायची गोळी, अँजिओप्लास्टी झालेली आहे। अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण त्यांची आयुर्वेदिक क्षारसूत्र पद्धतीने 15 ते 20 मिनिटांची जी प्रक्रिया असते, आयुर्वेदिक पद्धतीचं ऑपरेशन आपण म्हणू शकतो, ते आपण केलं। त्यांना ऑपरेशन करताना, क्षारसूत्र करताना कोणताच त्रास झाला नाही। 15 ते 20 मिनिटांनंतर ते बाहेर निघाले, त्यांचे चालत पलंगावर आणि इथून ते बसने जळगावला गेले होते। म्हणजे त्यांना, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ज्यांना हृदयाचा त्रास आहे, अँजिओप्लास्टी झालेली, गोळ्या चालू आहे, अशा पेशंटवर सुद्धा यशस्वीपणे क्षारसूत्र पद्धतीने उपचार होतो। बरं, आता 5-7 दिवसांनी तुम्ही मला दाखवायला आलेले आज काही त्रास तुम्हाला नाही? आज काही फार त्रास नाही, थोडंसं आग जळजळ होते फक्त, बाकी विशेष काही त्रास नाहीये आणि आता त्यांना बरं वाटतंय आणि घरी जाऊन त्यांनी स्वयंपाक पाणी, त्यांचे कामं धंदे सगळे केले। तर अशा पद्धतीने आपण ही ट्रीटमेंट केलेली आहे। ज्यांना कोणाला ह्या आजारांविषयी जास्त माहिती पाहिजे असेल त्यांनी आपलं हॉस्पिटलचं समछाया हॉस्पिटल या नावाने यूट्यूब चॅनल आहे, किंवा डॉक्टर यशपाल बगुदर किंवा समछाया हॉस्पिटल असं सर्च केलं यूट्यूबला तरी तुम्हाला आमचं चॅनल मिळेल। त्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, शेअर करा। त्याच्यावर तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या पेशंटचे अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायला भेटतील। आपण अशा पेशंटचे अनुभव त्यांच्या फोन नंबर सहित, त्यांच्या पत्त्यासहित सांगतो की जेणेकरून लोकांना सुद्धा ह्या ट्रीटमेंट करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे। धन्यवाद।